31 ऑक्टोबर 1984 सकाळी 9:30ची वेळ. सफदरजंग रोडवरील पंतप्रधान निवासस्थान गोळ्यांच्या आवाजाने हादरलं. देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या होते. संपूर्ण देश सुन्न आहे. दिल्लीच्या रस्त्यांवर संतापाचा वणवा पेटलाय. पण या भीषण शोकवेगातही लोकशाहीचं चक्र थांबवून चालणार नव्हतं. अवघ्या 4 तासांच्या आत डोळ्यात अश्रू आणि खांद्यावर देशाची जबाबदारी घेऊन एक तरुण पंतप्रधान पदाची शपथ घेतो. तो तरुण म्हणजे राजीव गांधी. आज महाराष्ट्रात असंच काहीसं घडलंय. अजितदादांच्या निधनाचा धक्का पचवायलाही वेळ मिळाला नाही आणि चौथ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विरोधक टीका करतायत, घाई झाली म्हणतायत. पण मित्रांनो, सत्तेची ही खुर्ची केवळ अधिकारासाठी नसते, ती असते राज्याची सुरक्षा आणि सातत्यासाठी. आज आपण पाहणार आहोत की सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीमागे नेमका कोणता घटनात्मक आणि ऐतिहासिक तर्क दडलाय. नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. इतिहासाची पानं उलटली की आपल्याला समजतं की अशा नियुक्त्या हा केवळ योगायोग नसतो, ती एका राजकीय अपरिहार्यता असते. राजीव गांधींचं उदाहरण तर आपण पाहिलं, पण अशाच काही नाट्यमय घटना देशाने याआधीही अनुभवल्या आहेत. 1987 सालचं तमिळनाडू आठवा. दाक्षिणात्य राजकारणाचा महामेरू MG रामचंद्रन यांचं निधन झालं. राज्य एका अशा वळणावर होतं जिथं पक्ष फुटण्याची आणि प्रशासन कोलबडण्याची भीती होती. अशावेळी राज्याला स्थैर्य देण्यासाठी त्यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन यांना तातडीने सत्तेच्या केंद्रस्थानी आणलं गेलं. हे केवळ कौटुंबिक राजकारण नव्हतं, तर MGR यांच्या समर्थकांना दिलेला तो एक विश्वास होता. असंच काहीसं हरियाणात घडलं आहे. जेव्हा जेव्हा तिथे नेतृत्वापोटी पोकळी निर्माण झाली तेव्हा 24 तासांच्या आत पदं भरली गेली आहेत. कारण लोकशाहीत काही जागा कधीही रिकाम्या ठेवता येत नाहीत. मग आज महाराष्ट्रात सुनेत्रा पवार यांच्या बाबतीत याला घाई का म्हणावं? हा तर त्याच ऐतिहासिक परंपरेचा एक भाग आहे जो आजतागायत चालत आला आहे. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या वादावर. विरोधकांचा आरोप आहे की पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री ही पदं संविधानिक आहेत, त्यामुळे तिथे नियुक्ती गरजेची असते. पण उपमुख्यमंत्री पद हे तर संविधानातच नाही. मग इतकी घाई कशाला? ऐकायला हा मुद्दा तांत्रिक वाटतो, पण तो पूर्ण सत्य नाही. लक्ष देऊन ऐकला. जरी उपमुख्यमंत्री पद हे नाव संविधानात नसलं तरी त्यांच्याकडे असलेली खाती आणि अधिकार पूर्णपणे संविधानिक असतात. दादांकडे असलेली महत्त्वाची खाती, त्यावरील स्वाक्षऱ्या, बजेटचे निर्णय आणि प्रशासकीय आदेश हे एका मंत्र्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत. जर ही जागा रिकामी राहिली असती तर मंत्रालयातील महत्त्वाची कामं तशीच अडून राहिली असती. प्रशासकीय कामकाज ठप्प झालं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे ही नियुक्ती केवळ पदासाठी नाही, तर ती अजितदादांच्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा महत्त्वाची आहे, जे अजितदादांच्या रूपाने स्वतःला सत्तेत पाहत होते. अजितदादांचा जो प्रचंड जनसंग्रह आहे तो विखुरला जाऊ नये आणि कार्यकर्त्यांना पोरकं वाटू नये, यासाठी सुनेत्रा पवार यांचा चेहरा समोर येणं ही काळाची गरज होती. जेव्हा घरचा कर्ता पुरुष जातो तेव्हा घराची जबाबदारी गृहिणीलाच घ्यावी लागते. तसंच काहीसं आज महाराष्ट्राच्या या राजकीय कुटुंबात घडलंय. शेवटी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, टीका करणं सोपं असतं, पण परिस्थिती हाताळणं कठीण. सुनेत्रा पवार यांनी ज्या काळात ही जबाबदारी स्वीकारली आहे तो काळ त्यांच्यासाठी वैयक्तिकरित्या अतिशय कठीण आहे. स्वतःच्या दुःखावर मात करून राज्याच्या विकासाचं चक्र सुरू ठेवण्यासाठी त्यांनी ही शपथ घेतली आहे. राजीव गांधींनी 4 तासात शपथ घेतली तेव्हा त्यांनी देशाचा विचार केला होता. जानकी रामचंद्रन यांनी तामिळनाडूचा विचार केला होता. आज सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राचा विचार करून ही धुरा सांभाळली आहे. एखादं पद संविधानिक असण्यापेक्षा त्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीची नियत आणि राजकीय वारसा राज्याला पुढे नेण्यासाठी जास्त महत्त्वाचा असतो. त्यामुळे या नियुक्तीकडे राजकारण म्हणून पाहण्यापेक्षा एक प्रशासकीय गरज आणि कर्तव्याची पाऊलवाट म्हणून पाहणं जास्त योग्य ठरेल. तुम्हाला काय वाटतं? अशा कठीण प्रसंगी घेतलेला हा निर्णय योग्य आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका सविस्तर विश्लेषणामध्ये. तोपर्यंत पाहत राहा थोडक्यात.